नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं DMA नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. छत्रपती संभाजीनगरमधली पदभरती आली होती, तर त्या पदभरतीचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर DMA अंतर्गत क्लास 4 मध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचं जे औरंगाबाद होतं ते आता संभाजीनगर आहे. या ठिकाणी पदभरती निघाली होती. तर ते पदभरतीमध्ये आता जवळपास हॉल तिकीट आलेले आहेत. तर जे कोणी क्लास 4 मध्ये या पदभरतीमध्ये अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी ही न्यूज असणार आहे. तर पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. हॉल तिकीट कसं काढायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर कोणाला हॉल तिकीट काढता येत नसेल, थोडंसं अवघड वगैरे जात असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी असणार आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला जेव्हा क्रोमवर ब्राउझर ओपन करायचं आहे, क्रोमवर ब्राउझर जे आहे गुगलवर, त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे GMC औरंगाबाद हे तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, हे GMC औरंगाबाद हे तुम्हाला टाकायचं आहे. gmcaurangabad.com हे टाकल्यानंतर जे पहिलं तुम्हाला येईल GMC औरंगाबाद म्हणून वेबपेज, ते ब्राउझर, त्यामध्ये पहिल्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला हे अशा प्रकारचं तुम्हाला हे फ्रंट व्ह्यू येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र म्हणून असं येणार आहे. तर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे न्यूज जे आहे, न्यूजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन लिंक जे आहे, हे जे न्यूज व्हायला लागलेत अपडेट, यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक फॉर क्लास 4 पोस्ट 2025 ही लिंक तुम्हाला शोधायची. ही न्यूजमध्ये ही लिंक येत राहते. तर हे पहा, यामध्ये हे असं व्ह्यूज आहे, हे पेज आहे त्याचं. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला ते पेज पाहायचं आहे, न्यूजमध्ये ते येईल. त्यामध्ये पहा, आता यामध्ये येईल. ते आल्यानंतर आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पहा, आता ते आपण पाहू. तर या ठिकाणी सुरुवातीला पहा आलेलं आहे, नॉर्मलायझेशनचं आलेलं आहे. तर त्यानंतर नॉर्मलायझेशन फॉर्म्युला फॉर क्लास 4 रिक्रुटमेंट आहे. शिफ्टमध्ये पेपर झाल्यामुळं ते क्लास 4मध्ये नॉर्मलायझेशन होणारच. त्यानंतर ग्रुप टायमर आहे यामध्ये. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ ब्लड बँक ART वॅकंट पोस्टमध्ये ते पण निघालेले आहे. तर त्यानंतर पहा, इथं क्लास 4 वॅकंट रिक्रुटमेंट एक्झाम शेड्यूल आहे, ते पण पाहू शकता. त्यामध्ये ते पण दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लिंकवर जाऊन ते ओपन करावे लागेल. या ठिकाणी एक लिंक असते क्लास 4ची, ती लिंक घ्यावं लागेल आपल्याला. या ठिकाणी पहा, मेडिसिन कोटेशन वगैरे जे काही अपडेट आहे तर ते न्यूजमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे येतात. आता ते जेव्हा येईल, हे पहा आलेलं आहे, ॲप्लिकेशन फॉर लिंक फॉर द पोस्ट ऑफ क्लास 4 इक्वालंट पोस्ट ऑफ 2025 हे आपल्याला ओपन करायचं आहे. ठीक आहे, हे पहा, ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला PDF येईल. या ठिकाणी PDF आल्यानंतर तुम्हाला ही लिंक आहे, ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे. ही लिंक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं व्ह्यू येणार आहे. ठीक आहे, तर हे पहा, स्टार्टिंग डेट होतं 5 जून ते 24 जून. त्यानंतर मग आता हॉल तिकीट आलेले आहे. तर तुम्हाला या 3 ठिकाणी जे आहेत ऑप्शन, या तिन्हीमध्ये तुम्हाला फक्त ऑलरेडी रजिस्टर्ड जे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. हे ओपन झाल्यानंतर या अशा प्रकारचा लॉग इन फॉर्म येईल. लॉग इन फॉर्ममध्ये तुमचा ID पासवर्ड जे मेसेज तुम्हाला येतो SMS, तो त्याच्यामध्ये असतं. तर तो SMS तुम्हाला जो ID पासवर्ड आहे तो आणि कॅप्चा या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर हे आपण टाकून ओपन करून घेऊ. ID पासवर्ड आणि कॅप्चा व्यवस्थित टाका, कारण बऱ्याच जणांचं ID पासवर्डमध्ये चुकतं, त्यामुळे होत नाही व्यवस्थित. ठीक आहे, ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा व्ह्यू येईल. जेव्हा तुम्ही ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून ओपन करशाल, लॉग इन करशाल, तेव्हा तुम्हाला असा व्ह्यू येणार आहे. त्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल असणार आहेत. यामध्ये सर्व तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस, त्यानंतर मग तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचं ॲप्लिकेशन अर्जदाराचं नाव, पूर्ण डिटेल ही यामध्ये असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पोस्ट सिलेक्शन क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर पोस्ट सिलेक्शन हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही पोस्ट सिलेक्शन क्लिक करताल तेव्हा हे जे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं हे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व माहिती येऊन जाईल. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण येऊन जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची माहिती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे, या ठिकाणी आय बटन येतं. ठीक आहे, तर हे आय बटन या ठिकाणी येतं. आय बटन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे आय बटन आहे, या आय बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारचं हे आय बटन आहे. ठीक आहे, हे आय बटनवर क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, हे ओपन करायचं आहे. तर तुम्हाला करून दाखवतो मी. जेव्हा तुम्ही आय बटनावर ओपन करसाल तेव्हा परत तुम्हाला काही महत्त्वाची माहिती येईल. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल, ॲडमिट कार्ड आणि पेमेंट स्लिप येईल. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, ॲडमिट कार्ड पाहिजे. त्यासाठी तुम्ही ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं आहे. तर ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुमचं ॲडमिट कार्ड येतं. या ठिकाणी एक खालच्या साईडला डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे.
या ठिकाणी खालच्या साईडला डाउनलोड म्हणून एक ऑप्शन आहे ॲडमिट कार्ड, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड तुमच्या डाउनलोड हिस्ट्रीमध्ये येऊन जाईल. त्या ठिकाणाहून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असेच अपडेट आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येत असतील मित्रांनो. धन्यवाद. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.